आम्ही आज सोलापूर येथे जात पडताळणी विभागाची जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये करमाळा तालुक्यातली बऱ्याचशा लोकांच्या सुनावण्या होत्या म्हणून आम्ही स्वतःहून इथं परिस्थिती पाहायला आलो होतो। तर इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की ज्यांच्या सुनावण्या होत्या सर्व लोक इथं आली होती, पण त्यांची आज मीटिंगच झाली नाही। कारण त्याच्यामध्ये जे अधिकारी होते ज्यांच्या तीन जणांची समिती असते त्याच्यामधले 2 अधिकारी ॲब्सेंट असल्यामुळं त्यांना आज त्यांची सुनावणीच झाली नाही। म्हणजे आता इथे जे 2 अधिकारी आहेत जात पडताळणी विभागामध्ये त्या दोन्ही अधिकाऱ्याकडे चार्ज आहे, म्हणजे ते फुल टाईम तिथं अधिकारी नाहीत, म्हणजे आठवड्यातनं एकच दिवस येत आहेत। आज एक तर 15-15 दिवसाला सुनावणी होत आहेत आणि त्याच्यात आज सुनावणी असताना ते दोघेही ॲब्सेंट राहिले, म्हणजे पुन्हा हे 15 दिवसांनी ह्यांना पुन्हा बोलवलं जाईल। आज प्रवेश प्रक्रिया चालू आहे महाराष्ट्र राज्यातली, ज्याच्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये जर त्याची कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर त्याचा प्रवेश रद्द होतो। त्यामुळं ज्यांची कास्ट व्हॅलिडिटी आहे त्या मुलांवरती आज त्या मुलांची अडचण झालेली आहे। तिथे गेल्यानंतर अजून एक लक्षात असं आलं की पूर्ण ज्या तालुक्यातली सुनावणी आहे त्याचं सगळं दप्तर इथं बोलवलं जातं, ओरिजिनल ते इथं चेक केलं जातं आणि पुन्हा ते दप्तर पुन्हा करमाळा तालुक्याला पाठवलं जातं, तिथला एक कर्मचारी तिथं येतो। त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा दिरंगाई होत आहे। आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जे ग्रामीण भागातून येतात ज्यांना येण्या-जाण्याची साधनं नाही त्या लोकांना इथं सुनावणीला बोलवणं खूप चुकीचं आहे। आमचं अशी म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर मग आम्ही पुढं कोणाकडे जायचं, पण आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे आलो होतो। इथं RDC मॅडमला आम्ही भेटलो। RDC मॅडम कुमार मॅडमने आम्हाला आश्वासन दिलं की याबाबत आम्ही लवकरच मीटिंग लावू आणि ज्या जात पडताळणी अधिकारी आहेत ते फुल टाईम कसे मिळतील आणि जास्तीत जास्त लोकांचे दाखले लवकरात लवकर कसे मिळतील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। अजून आम्ही त्यांना एक मागणी केलेली आहे की जसं आपल्या त्या तालुक्याला इथं बोलवलं जातं ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन पडताळणीच्या ह्याच्यासाठी, तर आमचं म्हणणं आहे की त्याच तालुक्यामध्ये जर तिथंच अधिकारी गेले तर त्या तालुक्यातली पडताळणी जास्त प्रमाणात आणि जास्त संख्येमध्ये होईल आणि मुलांना आता प्रवेशासाठी ज्या अडचणी येतात त्या अडचणी येणार नाहीत।